हाय हॅलो नमस्कार. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आज मी बनवणार होते शेंगदाणा चिक्की. तर हे जे शेंगदाणे आहे ना, तर हे घरचेच आहे, त्याच्यामुळे हे थोडीशी बारीक दिसत आहे. तर छान आहे गावरान टाईप. तर हे जे शेंगदाणे आहे ना, तर मी ते आज एअर फ्रायरमध्येच भाजून घेणार होते. कारण एअर फ्रायरमध्ये काय असतं ना, एकदा टाईम वगैरे सेट केला आणि डिग्री सेट केली ना, तर मग परत शेंगदाणे हलवत बसायची गरज पडत नाही. तर ते छान असे भाजून निघतात. आम्ही शेंगा पण भाजतो ना, तर शेंगासुद्धा एक नंबर भाजतात. तर शेंगा तर अशा दिसतात की भाजलेल्या नाही, कारण त्याला एक पण डाग नसतो, पण आतून एकदम शेंगदाणे खरपूस पण भाजलेले असतात. तर म्हटलं चला शेंगदाणे पण भाजून बघू. तर मी इथं 11 मिनटाचा टाईम लावलेला होता आणि 200 डिग्री सेल्सिअसवर शेंगदाणे आता मी भाजून घेतलेले. तिकडे शेंगदाणे भाजताय तोपर्यंत इकडं मी गूळ किसून घेतला. तर एवढा काही गूळ लागणार नव्हता, पण म्हटलं चला किसून पण ठेवू सगळा गूळ. इकडं आता 3 मिनटं बाकी होते आणि त्याचा टाईम संपला की ते आपोआप बंद होऊन जातं. त्यानंतर इकडं मी गूळ पण किसून घेतला. बाकीचा जेवढा लागेल तेवढा ठेवला आणि बाकीचं ठेवून दिलं किसून. तर इथं 1 मिनटं बाकी होतं आणि ते जेव्हा त्याचे मिनटं संपले की ते आपोआप बंद होऊन जातं. तर आता इकडं शेंगदाणे पण छान भाजलेले होते. इकडे मी दाखवते तुम्हाला. तर 1 मिनटं झाले की ऑफ होऊन जातो तो. त्यानंतर आहे ना, शेंगदाणे जे भाजले होते ना, परत मी 4 मिनटं ठेवले आहेत. थोडेसे हलवून घेतले आणि परत 4 मिनटं भाजण्यासाठी ठेवले होते एअर फ्रायरमध्येच. त्यानंतर ते छान अशी भाजलेले बघा, लालसर कलर दिसतोय त्याचा भाजल्यासारखा. आणि नंतर त्याचे टरफलं पण काढले शेंगदाण्याचे आणि छान असे बारीक करून घेतले. बारीक नाही केले, फक्त अर्धे अर्धे केले. त्यानंतर जेवढे शेंगदाणे आहे ना, तर शेंगदाणे साधारण 1 वाटी भरले होते, तेवढाच 1 वाटी गूळ घेतला. तर दोन्ही सम प्रमाणात घेत असते मी. आणि इकडं कढई पण तापायला ठेवलेली आहे. थोडंसं तूप पण घेतलं आहे कढईमध्ये, म्हणजे काय होतं चिक्कीला आहे ना चकाकी छान येते. त्यानंतर इकडं आता गूळ टाकून घेतला आहे आणि तो आता वितळून घेते. तर साधारण वितळण्यासाठीच आहे ना, तर 2 ते 3 मिनटं लागली आणि एकदम मंद गॅसवर करायचं असतं हे. तर 2 ते 3 मिनटानंतर आहे ना, तर गूळ छान आता वितळून झालेला आहे. त्यानंतर पण आता मंद गॅसवरच त्याला हलवत राहायचं आहे. तोपर्यंत इकडं ही तयारी जी आहे, ही तयारी आधीच करून ठेवायची. पोळपाटला जे आहे ना, ते आधीच तूप लावून ठेवलं होतं बेलण्याला पण. आणि परत 2 ते 3 मिनटानंतर आहे ना, तर गूळ जो आहे ना, असा फेसाळल्यासारखा दिसतोय थोडासा. त्यानंतर परत 2 ते 3 म्हणजे साधारण गूळ टाकल्यापासून 5 ते 6 मिनटं झालेली आहे. आणि गूळ आता थोडासा फेसाळायला लागलेला होता. आणि परत एक 1-1.5 मिनटं त्याला परत हलवून घेतलं. आणि त्यानंतर पाण्यामध्ये चेक केलं, तर पाण्याचा असा थोडासा घट्ट गोळा झाला का, तरच आपला पाक तयार झाला असं समजायचं. तर मी आधी बघितलं तर काही आवाज येत नव्हता. ती गोळी जी आहे ना, ती थोडीशी सॉफ्टच होती. परत पाण्यामध्ये टाकून बघितलं तर काही आवाज नव्हता येत. त्यानंतर परत आता 2 ते 3 मिनटं आहे ना, त्याला छान असं शिजवून घेतलं. आणि परत आता टाकून बघितलं तर साधारण 6 ते 7 मिनटं झालेली आहे. आणि परत गूळ टाकून बघितलं तर कडक अशी गोळी पण तयार झाली आणि त्याचा आवाज पण येतोय. तर गरम असतानाच आहे ना, तर त्याला पटकन असं लाटून घ्यायचं. तर मी असं छान असं लाटून घेतलेलं आहे. आणि नंतर 10 मिनटं सेट करण्यासाठी ठेवलं होतं. आणि 10 मिनटानंतर आहे ना, तर त्याला चाकूने आहे ना, तर रेषा मारून घेतल्या. म्हणजे नंतर आहे ना, अर्धा ते 1 घंट्यानंतर आहे ना, तर मग छान अशी रेषा मारल्यानंतर त्यानुसार त्या कट होतात. अजून चिक्की काही थंड झालेली नव्हती, पण कौला काही दम निघत नव्हता. त्यामुळं मी एक 20 ते 25 मिनटानंतरच आहे ना, थोडीशी कट करून बघितली, कारण तिला खायची होती. तर इकडं मी कट करून बघते, तर
अजून चिक्की ओलीच होती, तर तिला छोटासा एक तुकडा काढून दिलेला होता काऊला. तर अजून 1 घंट्यानंतर आहे ना तर ती छान होईल. तर इकडं मी आता 1 घंटे झाल्यानंतर आहे ना तर मी इकडं बघितलं तर छान असा मस्तपैकी चिक्की पण निघाली होती. हे बघा, चिक्की अजून काही थंड झालेली नव्हती ना, त्याच्यामुळे ती ओलसर होती, त्याच्यामुळे थोडीशी तुटत नव्हती लवकर. अजून तिला एक अर्धा 1 घंटा सेट होण्यासाठी ठेवावं लागणार होतं. पण काऊला खायची होती ना, त्याच्यामुळे ती तोडा काढून घेत होते मी. तर हे बघा, थोडीशी ओलसर आहे अजून. हे बघा, दिसते थोडीशी ओलसर होती अजून. चला, आता फायनली 1 घंट्यानंतर आहे ना तर छान अशी चक्की तुटत पण होती आणि छान झालेली होती, एकदम तुटत होती मस्तपैकी. हे बघा, काऊ सांग, हॅपी, सॅड, अँग्री, वरीड, शाय, एक्साइटेड, सरप्राईज, सिली, एम्ब्रास्ड. कशी आहे? कशी आहे? इकडं आमचा होमवर्क चालू आहे. तसं स्कूलमध्ये आहे ना ओ फॉर ऑरेंज चालू आहे, पण आम्हाला झेड फॉर झेब्रापर्यंत येतं आणि 1 to सुद्धा आम्हाला 50पर्यंत लिहिता येतं. तसं स्कूलमध्ये 1 for 14 चालू आहे. तर आमचा काय एक्स्ट्राच थोडासा अभ्यास असतो. तर इकडं झेडपर्यंत लिहित असते ती रोज. तर इकडं आता झेडपर्यंत लिहून झाले आणि इकडं थंडी खूप वाढली आहे, त्याच्यामुळे ना तर आम्ही आता बाहेर शेकोटी करणार होतो. खूप थंडी वाढली आहे. आम्ही आता शेकतोय. हो. थंडी वाजत नाही आम्हाला. नाही वाजत? नाही. मग कोणाला वाजते? मी कोणालाच नाही. उठ मग, जा घरात. नाही. त्याला शेकोटी पेटवली होती, तर आहारावर इकडं खारोडे आणि पापड पण भाजून घेतले आणि त्यानंतर आता संध्याकाळचे 7 वाजलेले होते. तर आता इकडं मी वरणफळं तयार करत, इकडं वरण केलेले सिम्पलमध्येच केलेलं होतं. तर फक्त मिरची, अद्रक, लसूण पेस्ट टाकलेली होती आणि जिरे मोहरी. त्यानंतर इकडं आता मी वरणफळं तयार करते, तर इकडं मी लाटून घेते पोळी. तर आता आम्हाला जेवायला 9 झालेले आहे, तर 9 वाजता हे येत असतात.
तर इकडं मस्तपैकी वरणफळ पण तयार झालेले आहे. त्याच्यावर मस्तपैकी तूप टाकलं, त्यानंतर मिरचीचं लोणचं. तर इथंच व्हिडिओची एंडिंग करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय.